श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशन्मा श्री सरस्वतीन्मा श्री माता पिताय नमः. पतिव्रतेची आचाररीती सांगे देवांची बृहस्पती. सहगमन केली फळश्रुती येणे परी निरोपिली. विधवापणाचा आचारू सांगत झाला देव गुरु. पुसती देव ऋषेश्वरू ऐका स्वते एका चित्ते. जवळी नसता पुलापती त्या ते झाली असेल मृत्यूप्राप्ती. काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी सहगमनात जावे ते नारी असेल आपण गरोदरी. करू नये सहगमन स्तन पाणी असेल कुमार. तिने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर. सहगमना करू नये तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमना समन असे पुण्य एक चित्ते परेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्धापेसी एकान जेववे परेसी. अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा. पुत्राविना असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशधारी गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य. आपुला पुरुष हाची म्हणत पुरुष रूप आठवी चित्त. विष्णू स्थानी आरोपी जय वैशाख माग कार्तिकास असे आचार विशेष. माग स्नानाची तीर्थास विष्णू स्मरणे करावे. तीर्थे यात्रा जात्या लोका त्या ते द्यावे क्षत्रपादुका. येथील आपले गृहंतिका पाद प्रक्षालन करावे. दीपदान भाग 16. वरकड नव्हती धर्म सकळा या कारणे अनंत फळ. दीपदान करावे माघ स्नान माघ मासी. करणे सूर्योदयासी येणे परी एका मासी. आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी. पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधीसी. संतोष बाबा गौरी हर धूप दीप नैवेद्यासी. पूजा करावी षोडशी प्रीती बहु शंकरासी. दीपमाळा उजाळीता आपुला पुरुष देवोनी. नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमनी. भक्ती बाह्य परेसा. रक्त कृष्ण चित्र वस्त्र नेसतदान दोष बहुत. आणि कसे एक व्रत पुत्राचे बोल वर्तावे. ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळासे. विधवापणे येणे परी आचारी जय नारी. मरण होताची अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय. जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरा परी. पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन. सांगितले मुनी विस्तारून. ऐक बाळे तुझे मना ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ तेजोनी माझे बोल ठेवी मनी. सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी. विधवापणे आचार करीसी तेही पुण्य जितुकेची. जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी. हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम भावे. ऐसे म्हणत अवसरी केले न म्हणती नारी. विनवितसे करून तरी भक्ती भावे करुनिया. जय जया योगेश्वरा तुची पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा जनक जननी तुझी होती. आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रांत. भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी. अशक्य आम्हा स्वामी अपार से दातारा. तारुण्यपण आपणासी लावण्य से या देहासी. निंदापवाद शरीराची घडेल कली वर्तमानी. संतोष होतो माझे मनी पुण्या परस गमनी. पती सवे संतोषनी जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवणी चरण धरी. स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडत असे. करुणा कृपेचा सागर उठवीत असे योगेश्वर. देता झाला बैकर म्हणे पती सवे असावे. जो चिठाव पुरुषाची जाय माते संगेसी. सांगेन तुझा विशेषी ऐका माते एक चित्ते. आलेनी तुम्ही दुरोनी श्री गुरु भेटी लागोनी. आरोग्य पतीसी व्हावे म्हणून भक्ती भावे करून या. ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण. तैसे घडले श्रुती वचना दुःख कोणी करू नये. काळा जिंकिता नाही कोणी. सर्व एक गुरु वाचनी भावाचे ज्याचे मनी. त्याची प्रत्यक्ष असे जाणा. आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने.
अंतकाळ वतशने गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मत वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष चारी तत्काळी देता झाला तेसी योगेश्वर म्हणती तेसी रुद्राक्ष बांधी गळसरीसी दोन्ही प्रेत कर्णाची बांधून दहन करावे आणि एक सांगेन तुझ गुरु दर्शना जासी सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज श्री गुरु चरणा प्रक्षालिता तेची तीर्थ घेऊनी आपुले देही प्रोक्षणी प्रेतावरी आणुनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणी द्यावी सुवासिनी अनेक द्रव्ये वेचुनी ब्राह्मण मुखी अर्पावे आयशा परी तीसी सांगुनी गेला तो तापसी पतिव्रता बाळसी करी आयती ते वेळी भले विप्र बोलावुनी प्रेता प्राय चित्त देऊनी षोडश कर्म आचरोनी उपासना करविता ती सुस्नान होऊनी आपण पितांबर नेसोना सर्वांबरने लेवना हळदी कुंकुमा लावित असे उपासना प्रेतासी करविता ती विधीसी प्रेत बांधून काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नी घेऊन तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहु मानसी प्रेत पुढे जातसे 16 वर्षे तारुण्यपणा सुंदर रूप लावण्य लईले असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परी न दिसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टेशेनी अपरिमित अग्निकुंड सन्निदेशी ठेविले तया प्रेतासी बोलवणे सुवासिनीसी देती झाले वाने देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परेसी थोडे कंठ सूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणात वेळी नमन करून समस्तांशी निरूप मागतसे हर्षी आपण जाते माहेराशी लोभ असू द्यावा म्हणत असे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करून या समागमी लोक आपुले होते जे कसवे आले त्यांची सांगतसे बोले जावे पडतोनी ग्रामासी पुसत शोशुर मामिसी त्याचे तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील मंतरशी वंश हत्या तुम्हा घडेल त्यासी तुम्ही म्हणावे ऐसे शेमा येती तीर्थवासे भीमा तीर स्थानाचे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमुचे घरी ऐसे सासू शिश्वरासी तैसेचे आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियांशी सांगा येणे परे तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करते सकळ जन आपण असे हास्यवदना प्रेता जवळी उभी देखा अग्निकुंडी तत्क्षणी घाली ताती काष्टेशेनी तो आठवना झाले तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधित असे श्वेतश्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही उसतसे ब्राह्मणांशी विनवितसे द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपले दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली वेगेसी त्वरित येईन म्हणत असे ऐकून तिचे वचन मनती समस्त द्विजन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणांशी निघाले नारी संगमासी जेथे असे ऋषिकेशी श्री नृसिंह सरस्वती सवे येती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पाहते मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी मने स्वामी नरकेसरी आभाग्या फुले पूर्वांपरी म्हणून या वेरिले तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्त जना आधार म्हणून वाणीती सकळ जना अपराध आपण काय केले वीस गावे बेटीस आले माता पित्यांते विसरले तुझ्या ध्याने स्वामी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुराला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या मनोरथ झाला मानसी म्हणून येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन यायचे परी ध्यान करीत आली अमर्द संगम त्वरित वृक्ष असे अश्वत देखती झाली स्वामी असी उभी ठाकून या दुरी साष्टांगी नमना करी
श्री गुरु म्हणती ते अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एका भक्ती पुनरपी स्वामी तेने चरिती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकून हास्य करते सकळ जन सांगता ते विस्तारुना श्री गुरुपाशी ते वेळी विप्र म्हणती स्वामी असी हिचा पती पंचत्वासी पावला परधामासी सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली आहे गमनासी निरोप घ्यावया तुमांपाशी आली असे स्वामी तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडा जाऊन समागमे पतिशैनी दहन करणे येसी ऐकून ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हसून हिचे स्थिर पण मरण कैचे गडे इसी म्हणती श्री गुरु ते वेळी आना प्रेत मंजवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विदर्शी आमुचे वाक्य झाले ऐसी अयोपना स्थिर येसी संध्या नदारा मनात या बोलाचा निर्धारू राखील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आना म्हणती आपणा जवळी श्री गुरुचा निरोप होता अनु गेले धावत लोक कौतुक पाहत अजून म्हणती सकाळी जना इतके होता अवसरी आले ते विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्र सुक्त म्हणून अभिषेक करती श्री गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोनी पूजा करीती भक्तीसी तीर्थ पूजा नाना परी पूजा करती उपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणून देखा ठेवले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणते विप्र लोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तये वेळी देता तया विप्रांजवळी प्रोक्ष म्हणते तात्काळी प्रेत सर्वांगी स्तपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करती तीर्थ स्नपन अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठून बैसला तत्क्षण अंगा मुरडिता परेसा नग्न होऊन लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसता घेऊन कडे बैसला बोलावून स्त्रियसी पुसतसे विस्तरेसी कोठे आणले आपणासी यतीश्वर कवन सांग इतके लोक आले असता कावून करसी तू चिंता चेता निद्रा आली मदन मत्ता म्हणून पुसे स्त्रियसी ऐकोनी पतीचे वचन सांगती झाले विस्तारून उभे राहून दोघे जण नमन करती श्री गुरुसी चरणावरी माता ठेवून नमन करती दोघे जण पाहती लोक सकाळी जण महानंद प्रवर्तला तयसी नाना परिसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती ते वेळी अष्टपुत्रा पूर्णाईशी होका श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विधा पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संध्या त्वरित सुखे असा म्हणती देखा इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी जय जयकार परंपारी प्रवर्तला तय वेळी नमन करते सकाळी जन स्तोत्र करीती गायन करिता ती निरंजन जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विप्र एक होता दूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर घडाला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुकंतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळयाच्या अभिप्राया निरोपापे गुरुराया श्री गुरु सांगती आसुनिया तया मूर्ख ब्राह्मणांसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी सांगेन तुझा विस्तारेसी पुढे जन्म होया त्याची एक चिते परेसा आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मत परेसी वर्ष 30 संख्या ते भक्तजन रक्षावयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी म्हणून सांगते विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकळ ही जना साष्टांग करीती नमना गेले आपले स्थाना ख्याती झाली चौराष्ट्री पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतकरणे संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीते तेथे आराधना सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करती श्री गुरुसी सिद्ध म्हणे नामदार का पुढे झाले पूर्व एका कथा से अतिविषेका सांगणे का एक चित्ते इति श्री गुरु
चरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवन नाम द्वात्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.